ओके, गुड मॉर्निंग. चला, या क्लासमध्ये आपण पुढे शिकूया ॲटॉमिक फिजिक्स. बेसिकली तुमच्या सीईटीच्या पुस्तकामध्ये ॲज फार एज सीईटी बुक इज कन्सर्न हा टॉपिकचं नाव काय आहे? ॲटम्स, मॉलिक्युल्स आणि न्यूक्लिया आहे ना, असं नाव आहे. तर सध्या आपण फक्त ॲटमवर फोकस करू. पुढचा स्टार द्या, ॲटॉमिक फिजिक्स. ॲटॉमिक फिजिक्स. ओके, याच्यामध्ये आपण काय काय बघणार आहे बघा. याच्यामध्ये बेसिकली आपण ॲटम पहिल्यांदा हिस्टॉरिकल कॉम्पोनंट बघूयात. वी विल स्टडी हिस्टॉरिकल कॉम्पोनंट, की हिस्ट्री कशी तयार झाली आणि कसं लोकांनी शोध लावला ॲटमचा वगैरे. अँड देन वी विल सी बोहर्स मॉडेल, कारण बोहरचं मॉडेल सगळ्यात जास्त चाललं, बघूयात आपण ते इव्हेंच्युअली. आणि त्यानंतर आपण विल सी स्टडी फॉर्मेशन ऑफ एक्स रेज वगैरे वगैरे. चलो, सगळ्यात पहिल्यांदा लेट अस सी हिस्ट्री. लिटिल थोडं हिस्ट्री पटापट घेऊयात. एक टेबल बनवा तुम्ही. सिरियल नंबर, त्यानंतर विल स्टडी नेम ऑफ अ सायंटिस्ट, नेम ऑफ द सायंटिस्ट. ओके, त्याचा कॉन्ट्रीब्युशन. ओके, त्याचा इयर, त्याचा टाइम पिरियड. ओके, त्यानंतर त्यांनी सांगितलेली थिअरी. त्यांनी काय सांगितलं? थिअरी. ओके, त्यानंतर ऍडव्हान्टेजेस त्याचे किंवा मेरिट्स, त्या थिअरीचे मेरिट्स आणि डीमेरिट्स. ओके, असे एक कॉलम बनवून टाकू, म्हणजे गप्पा फार मारावं लागणार नाहीत. आणि हे कॉलम तुम्हाला बघितलं की तुम्हाला लगेच सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर येतील. हे आपल्याला माहिती पाहिजे. ओके, आपल्याला कोणाचं कॉन्ट्रीब्युशन किती माहिती पाहिजे, हे बोर्डाच्या परीक्षेत मधले हे सगळे फेमस क्वेश्चन्स आहेत. आणि त्याशिवाय आपल्याला वी शुड नो व्हॉट इज व्हॉट. लेट अस सी फर्स्ट नेम आहे रॉबर्ट बॉयल. रॉबर्ट बॉयल. तुम्ही जे बॉयल्स लॉ शिकता ते आपण आता केटीजी मध्ये शिकणार आहे. बॉयल्स लॉ, थर्मोडायनामिक्स. बॉयल्स लॉ. व्हॉट इज रॉबर्ट बॉयल? ऍक्च्युअली ह्याने काय केलं, ह्याचा 1627 लॉंग, व्हेरी लॉंग बॅक. तरी काय केलं, तरी ऍटलिस्ट हे सांगितलं की सबस्टन्स इज मेड अप ऑफ व्हेरी स्मॉल पार्टिकल्स. दे कॅन कम क्लोज व्हेन कॉम्प्रेस्ड. त्यांनी काय सांगितलं? कुठलाही सबस्टन्स मेड अप ऑफ व्हेरी स्मॉल पार्टिकल्स. ओके, आणि पार्टिकल्स कम क्लोज व्हेन कॉम्प्रेस्ड. कळतं तुम्हाला? म्हणजे सॉलिड, लिक्विड, गॅस मध्ये काय होतं? सॉलिड मध्ये द पार्टिकल्स कम व्हेरी क्लोज टू इच अदर. गॅस मध्ये लांब जातात ते. येस, हे पहिली आयडिया रॉबर्ट बॉयलनी हे केली, आयडिया दिली. त्याच्यावरनं पुढे हे विचार होत गेला. फाईन. ह्याचा ऍडव्हान्टेज काय आहे? सगळ्यात पहिल्यांदा ॲटॉमिझम इंट्रोड्यूस झालं. आणि वेल, ही जस्ट इंट्रोड्युस्ड आयडिया ऑफ ॲटम. ॲटम हा शब्द म्हणजे काय? असा काय तर स्मॉल पार्टिकल, त्याला म्हणजे ही इंट्रोड्युस्ड आयडिया ऑफ एन ॲटम. त्याचे काय डीमेरिट? सगळे डीमेरिट्स आहेत, हे फक्त एकच मेरिट आहे. बघा पुढे, ह्याच्या अगोदर असं काही पब्लिकला जास्त विचार पण नव्हता केला. बघा, सेकंड नेम कम्स जे थॉम्सन. जे थॉम्सन. ह्याचा टाइम पिरियड आहे 1898. अप्रॉक्सिमेट टाइम पिरियड आहे ते 1898. ह्याने काय सांगितलं? जे थॉम्सनने सांगितलं, बेसिकली ही गेव अ थिअरी ऑफ, एक सेकंड, ही गेव वॉटरमेलन थिअरी. काय? वॉटरमेलन टाईप. वॉटरमेलन थिअरीचं काय थिअरीचं नाव नाहीये ते. इट लुक्स लाईक वॉटरमेलन. व्हॉट इज वॉटरमेलन? कलिंगडच्या आत काय असतो? देर इज रेड, इट्स फिल्ड विथ रेड अँड देर आर सीड्स इन बिटवीन. सिमिलरली जे थॉम्सन काय म्हणाला की ॲटम काय आहे? ॲटम इज फिल्ड विथ पॉझिटिव्ह चार्ज, समथिंग लाईक अ जेली काइंड ऑफ सबस्टन्स. आणि हा सबस्टन्स कसला आहे? दिस इज पॉझिटिव्हली चार्ज. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज काय आहे? त्या ॲटम मध्ये पूर्णपणे डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये
इलेक्ट्रॉन्स आर, हे त्यांनी इलेक्ट्रॉन म्हणलेलं नाही, त्यांनी काय म्हणलं, निगेटिव्ह चार्ज इज स्केर्सली डिस्ट्रीब्युटेड किंवा डिस्क्रिटली प्लेस्ड, जस्ट लाईक सीड्स आर इन वॉटरमेलन. वॉटरमेलन सीड टाइप, सीड लाईक अपिअरन्स. कळतंय का? बस. ह्याचे मेरिट काय आहे? सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी काय म्हणलं की द नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज अँड नंबर ऑफ निगेटिव्ह चार्ज हे ते सारखं आहे, बरोबर आहे. त्यामुळे ही कुड व्हेरी कलेक्ट, असं त्यांनी म्हणल्यामुळे त्यांनी काय म्हणलं, ही कुड एक्सप्लेन न्यूट्रॅलिटी ऑफ ॲटम. ॲटम न्यूट्रल आहे ना, दिस इज मेड अप ऑफ ॲटम जर असेल तर हे बाय डिफॉल्ट न्यूट्रल आहे, मला काही इलेक्ट्रिक शॉक लागत नाहीये. तर ही न्यूट्रॅलिटी जी आहे ॲटमची ती सगळ्यात पहिल्यांदा कोण, त्यांनी ह्याच्या मॉडेलने एक्सप्लेन झाली. ठीक आहे बाबा, जितकं पॉझिटिव्ह आहे तितकंच निगेटिव्ह आहे. चला ओके, ठीक आहे. अच्छा, त्यानंतर ह्याचे ऍडव्हान्टेजेस काय होते? ओके, अजून त्यांनी काय सांगितलं ह्याच्यात, अजून त्याचं मेरिट काय होतं की निगेटिव्ह चार्ज पार्टिकल्स अशाच्या आत आहेत, ॲटमच्या आत आहेत, त्यामुळे जेव्हा हा स्प्लिट होतो तेव्हा फक्त निगेटिव्ह चार्ज बाहेर पडतात. म्हणजे ही कुड एक्सप्लेन दॅट वाय ओनली निगेटिव्ह पार्टिकल्स आर एमिटेड बाय ॲटम. हे बघितलं गेलं की ॲटम मधनं जे काही एमिट झालेलं आहे ते एमिट झालेलं फक्त निगेटिव्हली चार्ज आहे, हे ऑब्झर्व झालं. पण ह्याचं कारण काय? तर हे ठीक आहे, हे हा माणूस जे जे थॉम्सन कुड एक्सप्लेन. चला काय आहे ह्याच्यामध्ये, पॉझिटिव्ह जे आहे हे सगळं भरलेलं आहे आणि त्याच्यात निगेटिव्ह फक्त पार्टिकल्स आहेत, म्हणून फक्त निगेटिव्ह पार्टिकल असल्यामुळे फक्त निगेटिव्ह पार्टिकल्सच बाहेर पडतात. कळतंय? हे ऑब्झर्व, ह्याचं त्याचं थिअरी त्या ऑब्झर्वेशनची मॅच झाली तेवढ्यापुरती. दॅट वॉज हिज मेरिट. हा, डिमेरिट काय आहे? त्यांनी काय म्हणलं, हे अख्खा ॲटम भरलेला आहे ना, सॉलिड आहे, भरलेला आहे. अच्छा, हा जर भरलेला असेल तर बाहेरनं जर कॅथोड रेज, कॅथोड रेज म्हणजे काय? इलेक्ट्रॉन्स असेल. इलेक्ट्रॉन्स जर मी बंबार्ड केले असे तर इलेक्ट्रॉन्स ह्याच्या आत रुतून बसायला पाहिजे, एम्बेड व्हायला पाहिजे, कारण ते भरलेलं अख्खं. पण रिअल लाईफ मध्ये काय ऑब्झर्व केलं गेलं की कॅथोड रेज अनडिव्हायडेड पास होतात, असं ऑब्झर्व केलं गेलं रिअल लाईफ मध्ये. कळतंय? हा, म्हणजे दिस ही कुड नॉट एक्सप्लेन. त्याचं डिमेरिट काय आहे? कुड नॉट एक्सप्लेन वाय कॅथोड रेज गो अनडेव्हिएटेड थ्रू ॲटम. हे तर एक्सप्लेन नाही करू शकला. कळतंय? येस, कारण रिअल लाईफ मध्ये बघितलं गेलं की कॅथोड रेज जर, ते अल्युमिनियम फॉईल आपण पुढे बघणार आहे, कॅथोड रेज जर बंबार्ड केले तर कॅथोड रेज गो ऑलमोस्ट अनडेव्हिएटेड, आरपार जातात. आता आरपार जायला पाहिजे तर ह्या तर म्हणतो ॲटम भरलेला आहे, भरलेला ॲटम मधून आरपार कसं जाणार? कळतंय? हा, दॅट ही कुड नॉट एक्सप्लेन. चलो, देन देअर केम नेक्स्ट, पुढे आला, देर वॉज लेनार्ड, फिलिप लेनार्ड. जबरदस्त माणूस होता, पण खतरनाक पण होता. हिटलरच्या नाझी आर्मीमध्ये ही वॉज अ सायंटिस्ट. एनिवे, त्याचा हिस्ट्रीमध्ये जात नाही. 1903 मध्ये हा लेनार्डनी सांगितलं की चला, लेनार्ड काय म्हणाला, हे असं नाहीये. ते काय म्हणाला, ॲटम गोल आहे आणि ह्याच्यामध्ये एम्प्टी स्पेस आहे. काय आहे? एम्प्टी स्पेस. आणि तो काय म्हणाला, ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे पार्टिकल्स, पॉझिटिव्ह पण पार्टिकल्स फिरतायत आणि निगेटिव्ह पण पार्टिकल्स फिरतायत. कळतंय? अशा दोन्ही प्रकारचे पार्टिकल इथं फिरतायत. मग तो काय म्हणाला, मोस्ट हे सगळं एम्प्टी स्पेस आहे. म्हणजे हे हा म्हणाला होता की सगळं भरलेलं आहे ना पॉझिटिव्हनी, हा म्हणाला भरलेलं नाहीये, एम्प्टी स्पेस आहे आणि पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस दे आर स्कॅटर्ड. लिहा इथं एम्प्टी स्पेस आहे आणि तुम्ही लिहा तुमच्या शब्दात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस आर स्कॅटर्ड. मेरिट, ह्याच्याने काय फायदा झाला, ह्याच्याने काय एक्सप्लेन झालं, ते कॅथोड रेज हे जे आहे हे ते एक्सप्लेन करू शकला. जे हे तर डिमेरिट होतं त्याचं मेरिट होतं, तर त्यांनी एक्सप्लेन करू शकला की कॅथोड रेज अनडिव्हायडेड का जातात बिकॉज ऑफ एम्प्टी स्पेस. तर काय एक्सप्लेन करू शकला, वाय कॅथोड रेज गो
undeviated because of the empty space. अच्छा. आणि ऑल्सो ही कुड एक्सप्लेन न्यूट्रॅलिटी, ऍटॉमिक न्यूट्रॅलिटी. का? तो म्हणाला की जितके पॉझिटिव्ह चार्जेस आहेत तितकेच निगेटिव्ह चार्जचे पार्टिकल्स आहेत, म्हणून ऍटम न्यूट्रल आहे. चला, हेच डिमेरिट काय म्हणाला, हे काय एक्सप्लेन नाही करू शकला हा, तो काय एक्सप्लेन नाही करू शकला. चला मग ह्याच्यात जर पॉझिटिव्ह पण आहेत आणि निगेटिव्ह पण आहेत, तर मग जेव्हा हा स्प्लिट होतो तेव्हा, किंवा जेव्हा हा जेव्हा एमिट काही करतो एमिट, तो पॉझिटिव्ह पण चार्ज एमिट करायला पाहिजे, निगेटिव्ह पण चार्ज एमिट करायला पाहिजे, बरोबर ना? कारण त्याच्यात पॉझिटिव्ह पार्टिकल पण आहेत, निगेटिव्ह पार्टिकल पण आहेत. म्हणजे जर हा जेव्हा एमिट करेल काही गोष्टी, तेव्हा पॉझिटिव्ह पण एमिट करायला पाहिजे, निगेटिव्ह पण एमिट करायला पाहिजे. पण रिअल लाईफ मध्ये काय होतं? रिअल लाईफ मध्ये तुम्ही असं कधी ऐकलंय की यु नो an atom is emitting proton? That is a different phenomenon. आपण ते रेडिओ मध्ये बघणार आहोत, पॉझिट्रॉन वगैरे. पण जनरली व्हॉट हॅपन्स, द ॲटॉमिक फिनॉमिनन काय आहे की इलेक्ट्रॉन बाहेर पडतात, निगेटिव्ह चार्ज बाहेर पडतात. मग तो काय एक्सप्लेन करू शकला नाही? डिमेरिट म्हणजे कुड नॉट एक्सप्लेन व्हाय ओनली निगेटिव्ह चार्ज पार्टिकल्स आर एमिटेड. हा तो एक्सप्लेन करू शकला नाही. ओके, दिस वॉज लेनर्ड. देन केम फोर्थ रुदरफोर्ड. ह्याचं काम होतं 1906च्या आसपास. ओके, रुदरफोर्ड काय म्हणाला? ओके, त्यांनी काय केलं? अल्फा पार्टिकल स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. हे कुठला एक्सपेरिमेंट केला? अल्फा पार्टिकल स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट केला. त्याने असा एक्सपेरिमेंट केला. काय केलं एक्सपेरिमेंट केला म्हणजे काय केलं त्यांनी? व्हॉट डिड ही डू? त्यांनी काय घेतलं? एक गोल्ड फॉईल घेतली. गोल्ड फॉईल, अल्युमिनियम फॉईल असते ना, तशी गोल्ड फॉईल. अच्छा, गोल्ड फॉईल मध्ये असे ऍटम्स आहेत ना, असे ऍटम्स आहेत. आता गोल्ड फॉईल का घेतली? कारण थिन घेतली, ऍज लेस लेअर ऍज पॉसिबल. तर अशा गोल्ड फॉईल आहे. त्यांनी काय केलं? अल्फा पार्टिकल बंबार्ड केला. व्हॉट इज अल्फा पार्टिकल बाय द वे? हेलियम न्यूक्लियस. अल्फा पार्टिकल काय असतो? हेलियम न्यूक्लियस, 2He4. हेलियम न्यूक्लियस इज अल्फा पार्टिकल. त्यांनी अल्फा पार्टिकल बंबार्ड केले याच्यावर. ओके, बंबार्ड केल्यानंतर त्याचं पहिलं ऑब्झर्वेशन काय होतं? त्याचं पहिलं ऑब्झर्वेशन होतं की ऑलमोस्ट ऑल पार्टिकल्स गो अनडेव्हिएटेड. त्याचं पहिलं ऑब्झर्वेशन काय होतं की सगळे अल्फा पार्टिकल, मॅक्सिमम अल्फा पार्टिकल्स 90%, आय मीन अ लॉट ऑफ अल्फा पार्टिकल्स हे आरपार निघून गेले. त्यातनं त्या फॉईल मधनं आरपार निघून गेले. कळतंय? ओके, ह्याचं त्यांनी कन्क्लुजन काय काढलं? लक्षात घ्या, एखादी गोष्ट आरपार जाते म्हणजे ती रिकामी पाहिजे ना, भरलेली असेल तर आरपार जाणं शक्य नाही. म्हणून त्यांनी काय, पहिल्याच त्यांनी कन्क्लुजन काय काढलं की ऍटम इज मोस्टली एम्प्टी स्पेस. मॅक्सिमम ऍटम मध्ये काय आहे? एम्प्टी स्पेस आहे. तुम्हाला हे कळतंय का? ऍटम मध्ये एम्प्टी स्पेस आहे. बर, हे त्याचं पहिलं कन्क्लुजन होतं. दुसरं कन्क्लुजन काय होतं? बरं, जे पार्टिकल्स आरपार जाऊ शकले नाही, असे पार्टिकल्स काय झाले? असे जे पार्टिकल्स आहेत ते पार्टिकल्स धडकून वापस आले. कळतंय? काही धडकून वापस आले किंवा फार मोठ्या अँगलने डेव्हिएट झाले. थोडेफार डेव्हिएट नाही झाले, मोठ्या अँगलने डेव्हिएट झाले. अच्छा, आता डेव्हिएट झाले याचा अर्थ काय? डेव्हिएट झाले याचा अर्थ काय की, बरं ठीक आहे, आपण पहिला थोड्या अँगलनी बघू. एखादी गोष्ट थोड्या जास्त डेव्हिएट झाली आणि भरपूर डेव्हिएट झाली, त्यात फरक आहे ना? कसा फरक आहे? अरे, एखाद्या खोलीमध्ये इमॅजिन करा, एका खोलीमध्ये एक कोणीतरी, तुम्हाला माहित नाही खोलीच्या आत कोण आहे, एक बंद खोली, आत कोण आहे. तुम्ही बघताय एक कोणतर असा लहान चेंगडा पेंगडा माणूस, पोरगा हाडकुळा जातोय आणि आतनं बाहेर येतोय, त्या खोलीमधनं, बंद खोलीतनं बाहेर येतोय, मार खाऊन येतोय, कपडे फाटले ते. तर तुम्ही समजू, ठीक आहे, कोणतरी आत माणूस आहे, तो त्याला मारलं. ते तुम्ही कंटिन्यू करू शकता.
अच्छा, तुम्ही एकदम तुमचे सुमो असतात ना, सुमो पैलवान, इमॅजिन सुमो पैलवान आले आणि सुमो पैलवान त्या रूम मध्ये घुसले आणि बाहेर आले आणि सुमो पैलवान पण त्यांची चड्डी थोडी असते ती काय असते ती, आणि इथं डोळा लाल काळा झालाय सगळं, इथं सगळं मारल्याचे निशाण आहेत. तो सुमो पैलवान जर मार खाऊन आला, तुम्ही काय कन्क्लूड करता? अरे त्या रूम मध्ये असा कोणतरी माणूस आहे जो त्या सुमो पैलवानांना पण मारलं त्यांनी. तुम्हाला कळतंय मी काय सांगतोय? म्हणजे त्याच्यात कोणतरी हेवी माणूस आहे ना, एकदम भयानक कोणतरी माणूस आहे. येस ऑर नो? तुम्ही हत्ती वित्ती गेला आणि हत्ती पण असा मार खाऊन आला, असं काहीतरी इमॅजिन करा. समथिंग लाईक दॅट हॅपन. हेलियम न्यूक्लियस इज हेवी. हेलियम न्यूक्लियस इज हेवी. कळतंय? अच्छा, हेलियम न्यूक्लियस हेवी असताना सुद्धा लक्षात घ्या 2He4 ह्याचा ऍटॉमिक मास नंबर 4 आहे ना, तर इतका हेवी पार्टिकल पण जो गेला तो नुसता डेव्हिएट झाला नाही, भरपूर मोठ्या मोठ्या अँगलने डेव्हिएट झाला. तुम्हाला कळतंय? हा, लक्षात घ्या, मोठ्या अँगलने डेव्हिएट होणं म्हणजे काय? म्हणजे ऍटमच्या आत, ऍटम एम्प्टी स्पेस आहे मोस्टली, पण त्याच्या आत काहीतरी आहे, त्याच्या आत काहीतरी आहे जे भरपूर पॉवरफुल आहे. इट इज इनफ पॉवरफुल टू डेव्हिएट अ हेवी पार्टिकल थ्रू लार्जर डेव्हिएशन. येस ऑर नो? मग त्यांनी काय सांगितलं? ऍटम इज मोस्टली एम्प्टी, बट त्यांनी त्याला नंतर नाव दिलं न्यूक्लियस. मोस्टली एम्प्टी आहे, पण काय म्हणलं? देर इज अ टायनी मास. देर इज अ टायनी मास inside the atom which is very dense. तो काय आहे? डेन्स. डेन्स म्हणजे काय? मास अपॉन व्हॉल्यूम डेन्सिटी ना. डेन्स म्हणजे काय? थोड्याशा जागेमध्ये भरपूर मास कुटके भरलंय. अरे येस नो? मग त्यांनी काय म्हणलंय? ऍटम तरी मोस्टली रिकाम आहे, रिकाम आहे, पण ह्याच्या आत जो काही जे काही आहे छोटासा मास आहे. हा, तर मास छोटा आहे साईजने, कळतंय, पण तो मासची संख्या जास्त आहे, तो डेन्स आहे एकदम, तो डेन्स आहे. न्यूक्लियसची डेन्सिटी आपण बघूया जेव्हा आपण न्यूक्लियस शिकूया, तेव्हा आपण न्यूक्लियसची डेन्सिटीवर चर्चा करू. मी तुम्हाला डेरिव्हेशनवर काही सांगेल, काही डेरिव्हेशन एक थोडा फॉर्म्युला आहे तो सांगेल. बट इन शॉर्ट न्यूक्लियस इज हेवीली डेन्स. कळतंय? न्यूक्लियस इतका भयानक डेन्स असतो. कम बॅक. ओके, इट इज व्हेरी डेन्स. मग त्याला त्यांनी काय नाव दिलं? न्यूक्लियस. लेट अस कॉल इट, ही कॉल्ड इट न्यूक्लियस. अच्छा, दुसरी गोष्ट, हेलियम पॉझिटिव्हली चार्ज असताना सुद्धा डेव्हिएट झाला. हेलियम पॉझिटिव्ह चार्ज असताना सुद्धा डेव्हिएट झाला, म्हणजे त्या न्यूक्लियसचा चार्ज काय असायला पाहिजे? पॉझिटिव्ह असायला पाहिजे. न्यूक्लियस शुड बी पॉझिटिव्हली चार्ज. न्यूक्लियस काय पाहिजे? शुड बी पॉझिटिव्हली चार्ज. ओके, इट हॅज टू बी पॉझिटिव्हली चार्ज. पॉझिटिव्ह चार्ज नसता तर निगेटिव्ह असता, तर तो निगेटिव्ह चार्जने ह्याला अट्रॅक्ट करून टाकला असता ना हेलियमला. कळतंय का? डेव्हिएट का केलं असतं? कळतंय? रिपेल का केलं असतं? ओके, पॉझिटिव्हली चार्ज. ओके, एवढे कन्क्लुजन काढले. अजून काय कन्क्लुजन आहे बघा. ओके, त्यांनी हे पण एस्टिमेट केलं की बर, ओके, त्यांनी ह्याचा ऍक्च्युअली न्यूक्लियसचा साईज पण सांगितला. त्यांनी एस्टिमेट केला. साईज ऑफ न्यूक्लियस किती आहे? 10 फर्मी. एनिवे, आपण न्यूक्लियस जेव्हा चर्चा करू तेव्हा न्यूक्लियसच्या साईजचे जास्त डिटेल बघू, याच्यात काही नको लिहायला. बर, आता तो ठीक आहे. तो काय म्हणाला की ज्यामध्ये एम्प्टी स्पेस आहे, ह्याच्या सेंटरला न्यूक्लियस आहे जो पॉझिटिव्हली चार्ज आहे आणि तो फार डेन्स आहे. म्हणजे ऍटमचं सगळं मास त्या ठिकाणीच कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे. त्या न्यूक्लियसच्या शिवाय ऍटम मध्ये एम्प्टीच आहे, त्याला काही मास दुसरीकडे कुठं नाहीये. बर, पण मग प्रश्न पडला की अरे ऍटम तर न्यूट्रल आहे इलेक्ट्रिकली, आणि जर सगळं मास जर पॉझिटिव्ह आहे आणि सगळं मास सेंटरला आहे, तर मग न्यूट्रल कसं काय राहणार? न्यूट्रल राहण्यासाठी काहीतरी त्याला निगेटिव्ह चार्ज पण पाहिजे त्याच्यामध्ये. कळतंय? बरं, मग त्यांनी काय सांगितलं की निगेटिव्ह चार्ज जो आहे, ज्याला नंतर त्यांनी शब्द दिला इलेक्ट्रॉन. एक्झॅक्टली त्यांनी दिला का नाही आपल्याला माहित नाही, पण दॅट इज नोन ॲज इलेक्ट्रॉन. हा निगेटिव्ह चार्ज आहे. हा काय आहे? ऑफ नेग्लिजिबल मास. नेग्लिजिबल मास. आणि हा कुठे आहे? हा मास कुठे आहे? तर इट इज इन एम्प्टी स्पेस. इन
एम्प्टी स्पेस. त्या ॲटमची जी एम्प्टी स्पेस आहे ना ॲटमच्या आतली, त्याच्यामध्ये तो निगेटिव्ह पार्टिकल आहेत, त्याला म्हणतो तो इलेक्ट्रॉन म्हणाला. हा, आणि त्याचा मास पण काय आहे, नेग्लिजिबल आहे. अच्छा, आणि काय आहे, द नंबर ऑफ पॉझिटिव्ह चार्ज अँड नंबर ऑफ निगेटिव्ह चार्ज इज सेम. त्यामुळे न्यूट्रॅलिटी आहे आहे अँड सेम नंबर ॲज पॉझिटिव्ह चार्ज. जितका पॉझिटिव्ह तितकाच निगेटिव्ह असायला पाहिजे, तर इलेक्ट्रिकली न्यूट्रल कसं राहणार. अच्छा, पण दुसरा प्रश्न पडला, अरे मध्यभागी पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि तिकडं निगेटिव्ह चार्ज आहे, तर निगेटिव्ह पॉझिटिव्हला अट्रॅक्ट का होत नाही, व्हायला पाहिजे ना, अट्रॅक्ट होत का नाही. अच्छा, मग त्यांनी एक आयडिया काय काढली, जसं न्यूटननी आयडिया सांगितली होती 18th सेंचुरीमध्ये. न्यूटनची आयडिया काय होती ग्रॅव्हिटीची, की मून आणि अर्थ मध्ये अट्रॅक्शन आहे, पण दॅट फोर्स ऑफ अट्रॅक्शन इट सेल्फ इज मेकिंग द मून रोटेट अबाउट अर्थ अँड नॉट फॉल डाऊन. त्याला क्रिटिकल व्हेलॉसिटीने बघितलं आपण. तर त्यांनी हीच आयडिया वापरली. अच्छा, ज्या अर्थी तिथं न्यूक्लियस मध्ये सेंटरला आहे आणि हेवी आहे, पॉझिटिव्हली चार्ज आहे, आणि त्याला इलेक्ट्रॉन त्यांनी म्हणलं तर नेग्लिजिबल मासचा आजूबाजूला आहे, पण तो याच्यात मर्ज का होत नाही, का तर असं पॉसिबिलिटी आहे की तो इलेक्ट्रॉन गोल फिरतोय न्यूक्लियसच्या भोवती. मला कळतंय, म्हणजे प्लॅनेटरी जे आहे ना सॅटेलाइट ऑर्बिटिंग किंवा प्लॅनेटरी मोशन्स, त्यासारखं त्यांनी जर हे केलं, एस्टिमेट केलं की काय होतं, इलेक्ट्रॉन्स ऑर्बिट न्यूक्लियस. ओके, अगोदरच्या कंपॅरिझन मध्ये भरपूर रिसर्च केला, आणि मग ह्याच्यामध्ये ह्याला सेंट्रिपिटल फोर्स कोण देतं, कुलम्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन. कुलम्स फोर्स ऑफ लिहा तुम्ही, कुलम्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन गिव्स इट सफिशियंट सेंट्रिपिटल फोर्स फॉर द रिव्होल्युशन. कळतंय का. अच्छा, आणि ओके, ह्याचे मेरिट्स काय आहेत, त्यांनी हे सगळ्या गोष्टी, ह्याचे काय डीमेरिट होते यांचे सगळ्यांचे, हे डीमेरिट्स दोन्ही हे त्यांनी त्याचे मेरिट्स आहेत. त्यांनी सांगितलं की कॅथोड रे अनडेव्हिएटेड का जातो, त्यांनी सांगितलं तर लिहा, ही कुड एक्सप्लेन व्हाय कॅथोड रेज गो अनडेव्हिएटेड, का, बिकॉज इट्स ऑल एम्प्टी स्पेस. त्यांनी सांगितलं की व्हाय ओनली निगेटिव्ह चार्ज इज एमिटेड, बिकॉज तो काय म्हणतोय, बाहेर जे फ्री आहे तेच एमिट होणार ना बाहेर, न्यूक्लियस एमिट व्हायची गरजच नाही, कारण न्यूक्लियस एकदम हेवी आहे आणि तो सेंटरला आहे. म्हणजे त्यांनी हे पण एक्सप्लेन केलं की फक्त निगेटिव्ह चार्जच बाहेर का पडतो. कळतं, हे दोन्ही तर लिहा, दोन्ही ह्याचे मेरिट्स आहेत, ही कुड एक्सप्लेन. तुम्हाला कळतंय मी काय सांगतोय. अच्छा, ओके, आणि दुसरी गोष्ट, हे त्यांनी प्रूव्ह केलं, हे एक्सपेरिमेंटली प्रूव्ह केलं. लक्षात घ्या, आतापर्यंत या गोष्टी ज्या होत्या हे ज्या थेअरीज त्यांनी मांडल्या, ह्या थेअरी मोर ऑर लेस मेंटल स्पेक्युलेशन होतं, हे असं वाटतंय, थेरॉटिकल कॅल्क्युलेशन्स आहेत वॉट एव्हर. पण ह्याच्यामध्ये त्यांनी एक्सपेरिमेंट करून प्रूव्ह केलं, आणि ऑब्व्हियसली एक्सपेरिमेंट्स स्टँड ग्रेटर चान्स ऑफ ऍक्सेप्टन्स, कारण तुम्हाला रिझल्ट समोर दिसतात. ओके, म्हणजे जे अल्फा रे स्कॅटरिंग, म्हणजे ह्याचं मेरिट काय आहे, एक्सपेरिमेंटली प्रूव्ड, एक्सपेरिमेंटली प्रूव्ह केलं. अच्छा, डीमेरिट काय काय ह्याचे, की सगळ्यात पहिल्यांदा ह्याचा डीमेरिट काय आहे बघा. डीमेरिट आहे ते म्हणजे इलेक्ट्रॉन गोल फिरतोय. हा काय म्हणला, इलेक्ट्रॉन गोल फिरतोय. अच्छा, फिरतोय गोल, पण सर्क्युलर मोशन कुठली प्रकारची मोशन आहे, इट इज नॉट युनिफॉर्म मोशन. सर्क्युलर मोशन इज ऍक्सेलरेटेड मोशन ऑलवेज. लक्षात घ्या, कारण सर्क्युलर मोशन इज पॉसिबल ओनली वेन देर इज सेंट्रिपिटल ऍक्सेलरेशन. म्हणजे सर्क्युलर मोशन इज नॉट युनिफॉर्म, इट इज कॉन्स्टंट, इट इज ऍक्सेलरेटेड मोशन. अच्छा, लक्षात घ्या, जेव्हा मॅक्सवेल वॉज अ नेम ऑफ सायंटिस्ट, मॅक्सवेलनी काय सांगितलं, एखादा चार्ज जेव्हा रेस्टवर असतो तेव्हा फक्त इलेक्ट्रिक फील्ड जनरेट करतो. एखादा चार्ज जेव्हा कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने फिरतो तेव्हा तो इलेक्ट्रिक फील्ड पण जनरेट करतो, मॅग्नेटिक फील्ड पण जनरेट करतो. अच्छा, हे बघितलंय आपण. जेव्हा एखादा चार्ज ऍक्सेलरेट करतो तेव्हा तो इलेक्ट्रिक फील्ड पण बनवतो, मॅग्नेटिक फील्ड पण बनवतो, आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स पण इमिट करतो. आपण हे पुढे शिकणार आहे, कदाचित कम्युनिकेशन सिस्टम मध्ये आपण चर्चा करूया. एखादा चार्ज जेव्हा ऍक्सेलरेट करतो तेव्हा तो काय सोडायला पाहिजे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह सोडायला पाहिजे त्यांनी. हे कोणाचा प्रिन्सिपल आहे, कोणी शिकवलं हे, मॅक्सवेल. कळतंय. ओके, मॅक्सवेल म्हणाला, अच्छा तुझं जर इलेक्ट्रॉन गोल फिरतोय आणि गोल मोशन कुठली आहे, ऍक्सेलरेट मोशन आहे, म्हणजे या थेअरीनुसार, आणि इलेक्ट्रॉन चार्ज आहे, या थेअरीनुसार इलेक्ट्रॉननी काय सोडायला पाहिजे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह सोडायला पाहिजेत. हा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह सोडले इलेक्ट्रॉननी
म्हणजे कॉन्स्टंटली सोडेल ना, आणि कारण इलेक्ट्रॉन कॉन्स्टंटली फिरतोय, कळतंय. आणि इलेक्ट्रॉन फिरता फिरता जर त्यांनी वेव्स सोडल्या तर काय होईल, वेव्स बेसिकली एनर्जी आहे, इज फॉर्म ऑफ एनर्जी. म्हणजे इलेक्ट्रॉन इज लुझिंग इट्स एनर्जी कॉन्स्टंटली, कंटिन्युअसली. आणि इलेक्ट्रॉन जर कंटिन्युअसली एनर्जी लूज करत असेल तर इलेक्ट्रॉन हळूहळू हळू गोल फिरत फिरत त्याची रेडियस कमी 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 होत जाईल आणि तो इलेक्ट्रॉन काही वेळाने ऍटम मध्ये मर्ज होऊन जाईल. हो की नाही, असं व्हायला पाहिजे की नाही. तर येस, पण असं होत नाही रिअल लाईफमध्ये. रिअल लाईफमध्ये असं मर्ज झालं तर काय व्हायचं, ठीक आहे, मी तो ऍटमचं स्ट्रक्चरच हे होईल ना, किंवा ऍटम विल सीज टू एक्झिस्ट, एव्हरीथिंग विल बिकम न्यूट्रल. मग कुठला करंट आणि कुठला इलेक्ट्रिसिटी आणि कुठलं काय, एव्हरीथिंग इज न्यूट्रल ओनली, कळतंय. त्यामुळे तसं होत नाही. हा, हे कारण काय विचारलं मॅक्सवेलनी, ह्याला काय ते एक्सप्लेन करता आलेलं नाही. म्हणजे हे काय डिमेरिट काय, ही कुड नॉट एक्सप्लेन. काय इथं काय लिहिता येईल तुम्हाला, पहिल्यांदा लिहा इथं की अकॉर्डिंग टू मॅक्सवेल ऍक्सेलरेटिंग चार्ज ब्रॅकेटमध्ये इलेक्ट्रॉन मस्ट एमिट EM waves, मस्ट एमिट इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. इथे लिहिताय ना तुम्ही, ओके, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. पुढे, इफ इलेक्ट्रॉन्स कंटिन्युअसली एमिट इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स, there is continuous dissipation of energy, there is continuous dissipation of energy, and gradually the electron should decrease its orbit and eventually merge into nucleus. या थेरीनुसार असं व्हायला पाहिजे होतं. बट इफ दॅट हॅपन्स द एंटायर न्यूट्रॅलिटी कम्स टू क्वेश्चन. हे पुढचं वाक्य नका लिहू, असं द्या. बट दॅट इज नॉट पॉसिबल, दॅट इज नॉट पॉसिबल. त्यामुळे हे तो एक्सप्लेन करू शकला नाही की इलेक्ट्रॉन गोल फिरतो आहे पण मग तो असं एमिट करत 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 ऍटम मध्ये न्यूक्लियस मध्ये मर्ज का होत नाही. असं होत तर नाहीये, ऑब्व्हियसली होत तर नाहीये, पण ते का होत नाही, व्हायला पाहिजे होतं ना, का होत नाही ते ह्या काय एक्सप्लेन करू शकला नाही. कोण, रुदरफोर्ड. ओके, पण रुदरफोर्ड दिस वॉज अ व्हेरी सबस्टॅन्शियल प्रोग्रेस. म्हणजे ह्यानी प्लॅनेटरी मॉडेल एक्सप्लेन केलं, व्हॉट एव्हर, प्लॅनेटरी मॉडेल. दिस वॉज इटसेल्फ अ व्हेरी नाईस ब्रेक थ्रू. आतापर्यंत असा कोणी विचारच नव्हता केला हिस्ट्रीमध्ये की प्लॅनेटरी मॉडेल असू शकतं ऍटमच्या आत. अच्छा, आणि ऑल दिस हॅपन्ड इन 1906. विचार करा, 1905 ला आपला आइन्स्टाईन होता. एनिवे, ऍक्च्युली हे फार कमी जातं की आइन्स्टाईन इज ऑल्सो नोन फॉर हिज डिस्कवरी ऑफ मॉलिक्युल्स. मॉलिक्युल डिस्कवर ऍक्च्युली कोणी केला, बरेच नाव आहेत त्यामध्ये, पण एक्सपेरिमेंटली कोणी प्रूव्ह केलं. आपण आइन्स्टाईनचं नाव थिअरॉटिकल फिजिक्स मध्ये घेतो, पण ऍक्च्युअली आइन्स्टाईननी प्रूव्ह केलं की एक्झिस्टन्स ऑफ मॉलिक्युल्स असतात. आणि मग त्यांनी अरे मी कुठं जातोय, ओके, व्हॉटएव्हर, हे झालं लिहून. चला आता पुढचा सायंटिस्ट घेऊ. पुढे आहे नील्स बोर. हा, याचा अजून एक डिमेरिट लिहून घ्या याचा. तो म्हणजे काय, ही कुड नॉट एक्सप्लेन हायड्रोजन स्पेक्ट्रम. हायड्रोजन स्पेक्ट्रम, अच्छा, हायड्रोजन स्पेक्ट्रम हा एक्सप्लेन नाही करू शकला बाबा. हायड्रोजन स्पेक्ट्रम काय बघूयात आपण थोड्या वेळाने, ठीक आहे. चलो, देन द नेक्स्ट सायंटिस्ट इज नील्स बोर. पाचवा, नील्स बोहर. ओके, दिस वॉज इन 1913. नील्स बोहर. अच्छा, बघा, नील्स बोहरची थेअरी जी आहे ती सगळ्यात पॉप्युलर ठरली, कारण नील्स बोहरनी ह्याच्यातले भरपूर जे काय डिमेरिट्स होते ते सगळे आन्सर केले, कळतंय. दॅट वॉज नील्स बोर. चलो, तर नील्स बोरची थेअरी जी आहे आणि त्याचे मेरिट डिमेरिट आपण सेपरेटली शिकू, कारण आपण याच्यात डीप मध्ये जाणार आहे नील्स बोर मध्ये, ठीक आहे. चलो, वी विल गो अहेड. बघा, पुढचा स्टार द्या, हायड्रोजन स्पेक्ट्रम. चला, पुढचा स्टार द्या, हायड्रोजन स्पेक्ट्रम. बघा, पटपट चर्चा करू. हायड्रोजन स्पेक्ट्रम, सगळ्यात पहिला स्पेक्ट्रम. स्पेक्ट्रम म्हणजे काय, स्पेक्ट्रम म्हणजे तुम्ही जे रेनबो बघता ना, रेनबो, विबग्योर, इट्स अ स्पेक्ट्रम. इट इज वन ऑफ द टाइप्स ऑफ स्पेक्ट्रम. स्पेक्ट्रम म्हणजे काय, बेसिकली तुम्हाला एक माहिती आहे की कुठलाही लाईट जर मी एका प्रिझम मधनं पास केला
तर काय होतं, तो लाईट आपण डिस्पर्शन म्हणतो ना, वी कॉल इट डिस्पर्शन. लाईट काय होतं, त्याच्या कॉन्स्टंट वेव्हलेंथ मध्ये स्प्लिट होतो. ह्याच्यामध्ये ज्या काही वेव्हलेंथ आहेत, हा मोनो पॉलिक्रोमॅटिक कुठलाही लाईट आहे, मोनो असेल तर एक होणार नाही ऑब्व्हियसली, एकच वेव्हलेंथ असेल तर, पण बायक्रोमॅटिक, ट्राय, टेट्रा, पॉली, वॉटर, तर हा त्याच्या काय होईल कॉन्स्टिट्यूट मध्ये. हे तुमचं विबग्योर आहे ना, कळतंय तुम्हाला? अच्छा, म्हणजे तुमचं विबग्योर पण इज स्पेक्ट्रम. अच्छा, आता हा झाला विबग्योर. आपण त्याला विबग्योरच का दिसतो, कारण विबग्योर फॉल्स इन व्हिजिबल रेंज. व्हिजिबल रेंज, आपली व्हिजिबल रेंज किती आहे? आपली व्हिजिबल रेंज आहे 350 नॅनोमीटर टू 700 नॅनोमीटर अप्रॉक्सिमेट. 350 टू 700 नॅनोमीटर, किंवा अँगस्ट्रॉम युनिट्स मध्ये बघायला गेलं 3500 अँगस्ट्रॉम टू 7000 अँगस्ट्रॉम युनिट्स. कळतंय? ही काय आहे? व्हॉट इज दिस? दिस इज व्हिजिबल रेंज. ओके, म्हणजे आपण जे रेडिएशन, आपण कुठल्या रेडिएशन डोळ्यांनी बघू शकतो, ह्युमन आईज एवढा बघू शकतो, एवढ्या वेव्हलेंथ बघू शकतो. ह्याच्यापेक्षा खालची वेव्हलेंथ आपल्याला बघता येत नाही, ही असते अल्ट्राव्हायोलेट. आणि ह्याच्यापेक्षा वरची वेव्हलेंथ आपल्याला बघता येत नाही, ती म्हणजे इन्फ्रारेड. इन्फ्रारेड, मायक्रोवेव्ह आणि रेडिओ वेव्स, आणि ह्याच्या इथलं गॅमा रेज, एक्स रेज वगैरे. अच्छा, हे आपल्याला दिसत नाहीत, आपल्याला फक्त व्हिजिबल दिसते. बरं, पण काय केलं हायड्रोजन, आता कुठलाही एखादा हा जो बल्ब आहे, हा बल्ब जो लाईट सोडतोय त्यात तो फुटणार ना. बर, काय केलं, जर एका ट्यूब मध्ये हायड्रोजन भरला, काय भरला? हायड्रोजन गॅस भरला, प्युअर हायड्रोजन गॅस भरला, आणि या ट्यूबला एक्साइट केलं. आता पुढे आपण बघणार आहे, बोअर थेरीमध्ये गेल्यानंतर बघणार आहे की ऍक्च्युली एक्साइट करणं म्हणजे काय, रेडिएशन कसं ऍक्च्युली आपल्याला, हा ट्यूब कशी पेटतीये ही ट्यूब. हा, तुम्हाला टंगस्टन बल्ब तरी माहितीये, बल्ब मधनं काय, टंगस्टन फिलामेंट मधनं करंट पास झाला की हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, तो ग्लो होतो, हे तुम्हाला माहितीये. बट व्हॉट हॅपन्स इन दिस ट्यूब लाईट? या ट्यूब लाईट मध्ये पांढरा लाईट कसा लागतोय, हे काय असतं? काही लाईट्स येलो लाईट्स असतात. ते वरनं येलो पेंट दिलेला वेगळी गोष्ट, पण सम लाईट्स लाईक फॉर एक्झाम्पल सोडियम लॅम्प, स्ट्रीट लॅम्प असतात, ते येलो असतात. हा, किंवा मोनोक्रोमॅटिक जे प्युअर फिजिक्स लॅबोरेटरीमध्ये वापरले जातात, त्या लॅम्प सगळे सोडियमचे असतात. हा मर्क्युरी असतो. या ट्यूब मध्ये पांढरा लाईट जो असतो दॅट इज मर्क्युरी वेपर. कळतंय? अच्छा, तर कम बॅक. तर त्यांनी काय, या ट्यूब मध्ये हायड्रोजन गॅस भरला, आणि ह्या हायड्रोजन गॅसला लो प्रेशर हायड्रोजन, ओके, लो प्रेशर हायड्रोजन गॅस भरला, आणि ह्याच्या दोन्ही बाजूंनी त्यांनी काय केलं, पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केला. म्हणजे हेवी व्होल्टेज पोटेन्शियल डिफरन्स दोन्ही बाजूला अप्लाय केला. हे झाल्यानंतर काय होतं, देर इज डिस्चार्ज. द डिस्चार्ज ट्यूब, आपण अजून हात लावलेला नाही डिस्चार्ज ट्यूबला. देर इज डिस्चार्ज होणं म्हणजे काय, द इलेक्ट्रॉन्स पास थ्रू द गॅस, या प्रोसेसला डिस्चार्ज म्हणतात. आपण थोडं पुढे निवांत बघूयात डिस्चार्ज काय वगैरे. तर हा जेव्हा डिस्चार्ज होतो तेव्हा काय होतं, हा जो हायड्रोजन गॅस भरलेला आहे तो गॅस ग्लो होतो. जसं आपण ट्यूबलाईट पेटली ना, असं तो इट स्टार्ट्स एमिटिंग लाईट. ओके, अच्छा, आता हा जो हायड्रोजन आहे, हा जो लाईट सोडतो, तो लाईट जर मी असा प्रिझम मधनं पास केला, तर तो लाईट काय होतो, डेफिनेटली त्याच्या कॉन्स्टिट्युएंट वेव्हलेंथ मध्ये स्प्लिट होतो. तुम्हाला कळतंय? हा, आता त्यातल्या ज्या वेव्हलेंथ मध्ये स्प्लिट होतो, जसं तुम्हाला विबग्योर दिसतं, विबग्योर, VIBGYOR, तुम्हाला बँड कलरचे पट्टे दिसतात ना, पट्टे, बँड्स. कळतंय? हा, तर त्याला स्पेक्ट्रम म्हणणार आपण. कळतंय? तसंच हायड्रोजन लॅम्प मधनं निघालेल्या लाईटचा जर मी स्पेक्ट्रम घेतला प्रिझम मधनं पास झाल्यानंतर, तर त्या स्पेक्ट्रम इट लुक्स समथिंग लाईक दिस. तो असा दिसला. तुम्हाला कळतंय? आणि देर इज अन इन्स्ट्रुमेंट कॉल्ड एज स्पेक्ट्रोमीटर, स्पेक्ट्रोस्कोप. असा तो इन्स्ट्रुमेंट असतो. इट लुक्स लाईक टेलिस्कोप सारखा असतो, म्हणजे टेलिस्कोप सारखा लांब नसतो. इट्स लाईक इट्स अ स्मॉल लाईक दिस काइंड ऑफ थिंग विथ अ गुड लॉट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन ऑब्व्हियसली. आणि तुम्ही त्याला बघून तुम्ही ऍक्च्युली असा हा स्पेक्ट्रम डोळ्याला तुम्हाला दिसू शकतो. तुम्हाला यू कॅन ऍक्च्युली सी द लाईन्स लाईक दिस. कळतं तुम्हाला? हा, या लाईन काय दाखवतात, वेगळ्या वेव्हलेंथ्स दाखवतात. दे आर ऑल वेगळ्या वेव्हलेंथ्स ना. जसं विबग्योर पट्टा असतो ना, VIBGYOR असे पट्टा असतो ना. हे आहे व्हायलेट रंग, इंडिगो, ब्लू, ग्रीन, येलो, ऑरेंज आणि रेड. कळतंय? असे पट्टा. हा झाला बँड स्पेक्ट्रम. हा झाला काय,
बँड स्पेक्ट्रम, हा असतो लाईन स्पेक्ट्रम. स्पेक्ट्रमचे पण प्रकार आहेत, बँड, लाईन वगैरे, कंटिन्युअस स्पेक्ट्रम, डिस्कंटिन्युअस वगैरे वगैरे. एनिवे, तर व्हिबग्योर जो असतो आपल्याला, जो आकाशात दिसतो व्हिबग्योर, दॅट इज ऍक्च्युअली अ बँड स्पेक्ट्रम. आणि हा हायड्रोजनचा जो म्हणतो तो लाईन स्पेक्ट्रम असतो. इथे ओनली लाईन 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 असे दिसतात त्यामध्ये, ठीक आहे. आणि दोन लाईनच्या मध्ये काही नाही, डार्कनेस असतो, दोन लाईनच्या मध्ये काळं काळं असतं, फक्त ही लाईन दिसते. अच्छा, आता बघा, असा स्पेक्ट्रम दिसला, तर त्याला म्हणतात हायड्रोजन स्पेक्ट्रम. आता या वेव्हलेन्थ अशा आहेत, म्हणजे काही लाईन्स ज्या आपल्या आता इफ यू सी द विजिबल रेंज, तर विजिबल रेंज ही विजिबल रेंज आहे. हे काय आहे? विजिबल रेंज ना. बघा लिमिट, बघा ना, हे 300 नॅनोमीटर ऑलमोस्ट चालू आहे, 300, 350 आणि 700 पर्यंत जात आहे. विजिबल रेंज ही, तुम्हाला कळतं मी काय सांगतोय? अच्छा, म्हणजे मी जर नेकेड आईजनी बघितलं, इफ आय लुक ॲट इट विथ नेकेड आईज, तर मला फक्त हेच एवढंच दिसेल, हे आणि हे दिसणार नाही, फक्त एवढंच दिसेल. हा, आणि बाकी तुमचे बाकी सेन्सर्स, IR किंवा UV सेन्सर्स, तुम्हाला हे आणि हे पण दिसेल. एनिवे, कळतंय? तर पण हे तर डोळ्यांनी सहज डोळ्यांनी दिसतंय, कळतंय? 400 नॅनोमीटर इज येल्लो कलर, येल्लोची वेव्हलेंथ असते 400. 600 नॅनोमीटर ही लाल, लाल पुढे वगैरे लाल रंगाची लाईन असते ही, कळतंय? तर तुम्हाला हा तरी डोळ्यांनी दिसतो. दिस इज कॉल्ड एज व्हिजिबल रेंज. हा, ही कुठली रेंज आहे? ही आहे अल्ट्राव्हायोलेट रेंज. हा, किंवा हा कुठला ह्याला म्हणतो आपण अल्ट्राव्हायोलेट रिजन. हा व्हिजिबल रिजन आहे ना. आणि हा कुठला? IR रिजन, इन्फ्रारेड रिजन. ओके, नंतर आपण लायमन सिरीज, बाल्मर सिरीज, पॅशन सिरीज आपण सगळं म्हणणार आहे. आय होप तुमचं हे केमिस्ट्रीमध्ये झालेलं आहे. सो स्टील आय एम जस्ट टीचिंग ॲज इफ यू डोंट नो. झालं असेल रिपिटेशन असेल तर इट्स ओके, रिफ्रेश होईल. आणि ज्यांचं झालेलं नाही आहे, अगोदर ऍबसेंट होते वगैरे वगैरे, त्यांच्यासाठी घाबरायची गरज नाही. मी पहिल्यापासून तुम्हाला सगळं सांगतो. आय एम नॉट लिव्हिंग एनिथिंग. ओके, तर हा स्पेक्ट्रम जो आहे, हा स्पेक्ट्रम काय दाखवतो? की हायड्रोजन मधनं आलेल्या लाईट मध्ये एवढ्या वेव्हलेंथ प्रेझेंट होत्या, असं दाखवतो. येस ऑर नो? बरोबर आहे. अच्छा, पण मग प्रश्न विचारला, म्हणजे जे हे करू शकला नाही, जो हायड्रोजन स्पेक्ट्रम एक्सप्लेन करू शकला नाही म्हणलं ना आपण, कोण करू शकला नाही? रुदरफोर्डने बाकी सगळ्या बऱ्याच गोष्टी चांगल्या सांगितल्या, प्लॅनेटरी मॉडेल सांगितलं, पण ही कुड नॉट एक्सप्लेन व्हाय हायड्रोजन स्पेक्ट्रम असं दिसतं. अच्छा, फक्त हीच लाईन का दिसती, ही का दिसती, यातल्या मधल्या वेव्हलेंथ का दिसल्या नाहीत? तुम्हाला कळतंय? ओके, तर बेसिकली ओके, so this is hydrogen spectrum, but Rutherford नी काय बघायचं, if you look at it, ह्याच्यामध्ये सगळ्या वेव्हलेंथ प्रेझेंट आहेत का? नाही, फक्त स्पेसिफिक वेव्हलेंथच प्रेझेंट आहेत. म्हणजे फक्त हीच लाईन प्रेझेंट आहे, हीच लाईन, प्रत्येक लाईन वेव्हलेंथ दाखवते म्हणलं तुम्हाला. पण ह्याच्या दोघांच्या मध्ये तरी काहीच नाही, डार्कनेस आहे, काळा अंधार आहे. येस ऑर नो? सो हे असं का? हीच वेव्हलेंथ का? हीच का? ह्याच्या मधल्या का नाही? हा, हे एक्सप्लेन कोण नाही करू शकलं? हे एक्सप्लेन करू शकलं नाही रुदरफोर्डचं मॉडेल. यू अंडरस्टँड? दॅट वॉज द डिमेरिट. अच्छा, दुसरी गोष्ट, हा जो स्पेक्ट्रम आहे, इट इज अ सिग्नेचर स्पेक्ट्रम ऑफ हायड्रोजन. सिग्नेचर स्पेक्ट्रम, तुम्ही ते बघा ना WWE मध्ये वगैरे, तुमचे अंडरटेकर, केन वगैरे असे येतात ना कुस्ती रेसलिंग करायला, तेव्हा प्रत्येकाचं काहीतरी सिग्नेचर सॉन्ग असतं, काहीतरी सिग्नेचर. केन आला की सगळे फ्लाईट उडतात वगैरे. येस ऑर नो? तुम्ही असं बघितलंय काही? तर बघितलं तर असणारच आहे. जसं प्रत्येक प्लेअरचं काय तर सिग्नेचर आहे, एंट्री, तसे हा स्पेक्ट्रम काय आहे? हायड्रोजनचा सिग्नेचर स्पेक्ट्रम आहे. व्हॉट इज मिनिंग बाय सिग्नेचर स्पेक्ट्रम? तुम्ही या हायड्रोजनला, जो हायड्रोजनच्या ट्यूब मध्ये भरला होता ना, त्या हायड्रोजनला तुम्ही कुठल्याही फॉर्मॅटमध्ये ठेवा, तुम्ही त्याला, आणि कुठल्याही, म्हणजे यू कीप इट इन एनी फॉर्मॅट, एक्सपोज इट टू एनी टेम्परेचर, एक्सपोज इट टू एनी मॅग्नेटिक, एनी फील्ड, त्याचं तुम्ही काय करायचंय करा. पण हायड्रोजनचा स्पेक्ट्रम तो नेहमी असाच असणार, कळतंय? आणि ही जे सायन्सची ब्रांच आहे, इट्स वन ऑफ द व्हेरी ब्युटिफुल ब्रांच ऑफ सायन्स. आणि ह्याच्यावरनं आपल्याला म्हणून कळतं की सूर्यावर हेलियम आहे, जे आपण म्हणतो ना, सूर्यावर कुठलं होतं? व्हॉट हॅपन्स ऑन सन? देर इज लॉट ऑफ हेलियम, अँड हेलियम फ्युजेस, हायड्रोजन फ्युजेस टू बिकम हेलियम. येस,
आता हे मला इथं अर्थवर बसून सायंटिस्ट लोकांना कसं कळलं तिथं हेलियम आहे, हायड्रोजन आहे. काय काय सायंटिस्ट म्हणतात की या कुठल्या तरी नेब्युलामध्ये हा कुठला तरी देर इज लॉट ऑफ वॉट एव्हर एक्स वाय झेड फलाना फलाना काहीतरी आर्गॉन निऑन काहीतरी झेनॉन काहीतरी तिथं आहे. हे असं कोण सांगतं? तुम्ही थोडं जाऊ शकता नेब्युला, तो लाईट इयर्स लांब आहे. कळतंय? हे सायंटिस्ट लोकांना कुठनं कळलं? ते स्पेक्ट्रम वरनं कळतं. का? तर प्रत्येक हा स्पेक्ट्रम जो आहे तो प्रत्येक त्या त्या एलिमेंटचा सिग्नेचर आहे, सिग्नेचर स्पेक्ट्रम आहे. कळतंय? म्हणजे हायड्रोजनचा हा आहे, हेलियमचा थोडा वेगळा असणार, लिथियम, तुम्ही कुठलाही एलिमेंट घ्या, प्रत्येक एलिमेंटला जर तुम्ही हीट केलं तर त्यातनं जे काही रेडिएशन बाहेर येईल ते रेडिएशन तुम्ही प्रिझम मधनं पास केलं, ते जर स्प्लिट केलं तर ते त्याचा स्पेक्ट्रम असा दिसला. तर प्रत्येक एलिमेंटचा हा स्पेक्ट्रम तो त्याची क्वालिटी आहे, स्पेशल सिग्नेचर आहे. कळतंय? आणि तुम्ही त्याला बघून ओळखू शकता की अरे असा दिसला स्पेक्ट्रम, अरे मग नक्की तो त्याच्यामध्ये हायड्रोजन आहे. तुम्हाला कळतंय? हा. सो दिस इज अ व्हेरी पॉवरफुल टेक्निक की तुम्ही विदाउट हॅव्हिंग टू गो टू सन, विदाउट हॅव्हिंग टू गो टू एनी अदर प्लॅनेट, फक्त तिथनं येणारा जो लाईट आहे, त्यातनं त्या स्टार, त्या प्लॅनेट कुठलं तिथला येणारा लाईट आहे, तर लाईटला फक्त तुम्ही जर स्प्लिट केलं, त्याचा सिग्नेचर स्पेक्ट्रम बघितला, तर बेस्ड ऑन दिस स्पेक्ट्रम यू कॅन प्रेडिक्ट की त्या तिथं कुठला लाईट, कुठला एलिमेंट असेल. कळतं तुम्हाला? ब्युटिफुल ना? ओके, चलो. दिस इज हायड्रोजन स्पेक्ट्रम. नाउ लेट्स गो टू बोर्स थिअरी. ओके ओके, पुढचा स्टार मारा. बोहर्स पॉस्ट्युलेट्स. पॉस्ट्युलेट्स पॉस्ट्युलेट्स म्हणजे काय? बेसिकली अझम्पशन्स. बेसिकली कसं आहे माहिती का? लक्षात घ्या. आता ऍटमला तेव्हा तरी असं काही इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप नव्हता. आत्ताचा पण काही इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप जरी असला तरी पण तुम्ही देर इज अ लिमिटेशन अप टू हाऊ मच यू कॅन ऍक्च्युअली सी विथ युअर आईज, विथ इन्स्ट्रुमेंट्स. बघा, पण देर इज अ इन्फॉर्म्ड गेस. इथलं पुढचं जे सायंटिफिक एक्सपेरिमेंटेशन झालं, आता इथनं पुढचं जरी जे आहे, म्हणजे सध्याचं मी करंट फिजिक्स तरी बोलतच नाही. करंट फिजिक्स तरी आता कुठल्या कुठे चाललेलं आहे, इट्स अ बिग टॉपिक. त्याचा आता विषय घेतला तर त्याचाच एक तास निघून जाईल आपला, ते बोलत नाही मी. पण हे जे त्या काळात पण असं काही बघायला काही नव्हतंच ना. तुम्ही काय करा, थेअरी करा, काहीतरी अज्युम करा. मी हे गोष्टी अज्युम करतो आणि जे काही एक्सपेरिमेंट्स पॉसिबल आहेत, फॉर एक्झाम्पल हे स्पेक्ट्रोमीटरचा एक्सपेरिमेंट किंवा तो अल्फा पार्टिकल स्कॅटरिंग वाला, अजून बरेच काही एक्सपेरिमेंट, असे एक्सपेरिमेंट्स करून ते एक्सपेरिमेंटचे जे काही ऑब्झर्वेशन्स आहेत, ते ऑब्झर्वेशन आणि माझे ऍझम्पशन जर मॅच झाले, चला माझी थेअरी झाली, माझी थेअरी ऍक्सेप्ट झाली. कळतंय? ऑब्व्हियसली. म्हणून आपण सगळ्यात पहिल्यांदा पॉस्ट्युलेट्स म्हणतो, विच आर ऍझम्पशन्स बेसिकली. आणि बोहरनी ऍझम्पशन्स केले आणि हे ऍझम्पशन्स असं झालं की हे ऍझम्पशन पुढे एक्सपेरिमेंट करून काही गोष्टी यातल्या प्रूव्ह झाल्या. तुम्हाला कळतंय मी काय सांगतोय? ओके. तर बोहरनी अगोदर काय काय ऍझम्पशन करून त्याची थेअरी मांडली. बघा, बोहरची थेअरी मध्ये सगळं आलं. ओके, फर्स्ट इज, पहिले तुम्ही लिहून घ्या, आय डोंट राईट इट, राईट डाऊन. इलेक्ट्रॉन्स मूव्ह इन सर्क्युलर ऑर्बिट. लिहा, इलेक्ट्रॉन्स मूव्ह इन सर्क्युलर ऑर्बिट अराउंड न्यूक्लियस. Coulomb's force of attraction provides necessary centripetal force. Coulomb's force of attraction provides necessary centripetal force. हा झाला पॉइंट नंबर 1. सेकंड पॉइंट आहे, orbits of electrons can take only specific values, only specific radii, can take only specific radii. कळतंय का? only specific radii. These orbits are stationary orbits. These orbits are stationary orbits and electrons do not emit radiation. And electrons do not emit radiation while revolving in the stationary orbit. While revolving in the stationary orbit. कळतंय? म्हणजे अगोदर जो काही तो प्रॉब्लेम होता मॅक्सवेलच्या इक्वेशनचा, की गोल फिरणारा ऑब्जेक्ट शुड एमिट रेडिएशन्स आणि मग तो असं जवळजवळ येऊन कोलॅप्स व्हायला पाहिजे न्यूक्लियस मध्ये, तर बोहर काय म्हणाला की असं होत नाही. इलेक्ट्रॉन्स मूव्ह अराउंड न्यूक्लियस इन स्पेसिफिक रेडियाय ओनली. असं नाही की आमच्या घरातला एक इलेक्ट्रॉन आहे, ऍटम आहे, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन असा फिरतोय, कधी कधी असा फिरतो, कधी कधी कंटाळला तर इथनं पण जवळनं फिरला, कधी इथनं पण फिरतो, सेम इलेक्ट्रॉन. तर असं होत नाही. तर प्रत्येक जो इलेक्ट्रॉन आहे, ते इलेक्ट्रॉन जो आहे तो इलेक्ट्रॉन कॅन टेक ओनली स्पेसिफिक व्हॅल्यू ऑफ रेडियाय.
एक तर हे म्हणजे हेच, नाहीतर तेच, ह्याच्या दोघांच्या मध्ये आधे काही नाही. कळतंय? हा, आणि ह्याच्यात ना स्ट्रिंग थिअरी जन्माला आली, जी फार सुंदर आहे. पण आता इथे चाळी मारायला कोणी नसल्यामुळे सेफली पुढे जातो मी. बघा, कम बॅक. सो ओके, दिस वॉज सेकंड पॉइंट. तिसरा पॉइंट, एव्हरी ऑर्बिट has electrons in every orbit. असेल, electrons in every orbit has specific amount of energy, okay. Thus the orbit is also known as energy level. The orbit is also known as energy level. तसं आपण जसं जर केलं की सगळ्यात पैसेवाले लोक वरच्या मजल्याला, त्याच्यापेक्षा थोडं कमी पैसेवाले खालच्या मजल्याला, त्याच्या कमी पैसे खालच्या, आपलं असं ना थिएटरमध्ये असं ना बाल्कनी, आणि खाली एकदम ते ड्रेस सर्कल, फॅमिली सर्कल, असं काय तर असतं ना खाली ड्रेस सर्कल. तर तिथं एकदम पब्लिक असं शिट्ट्या बिट्ट्या मारून थू करून शर्ट काढून बसलेलं असतं पिक्चर बघत, असं गावंढळ कुठलं तरी साधे आपल्या रानटी थिएटरमध्ये. ओके, तसं समथिंग लाईक दॅट. दिस इज लोअर एनर्जी लेवल. मग तुमच्याकडे थोडं जास्त पैसे आहेत, मग तुम्ही थोडं अजून वरच्या लेवलला बसा, हायर एनर्जी लेवल. जास्त पैसे अजून हायरला बसा, एकदम बाल्कनी बसा, पुढे रिक्लायनर वगैरे एकदम. येस ऑर नो? समथिंग लाईक दॅट. तर काय होतं, न्यूक्लियसच्या भोवती जो इलेक्ट्रॉन फिरतोय, दॅट इलेक्ट्रॉन कॅन रिव्हॉल्व इन ओनली स्पेसिफिक व्हॅल्यूज ऑफ रेडियाय, नॉट एनी अदर रेडियाय. अच्छा, आणि हे आता ह्याच्यात समजा 1, 2, 3 इलेक्ट्रॉन फिरतायत, तर या तिघांचेही एनर्जीज सारखे असतात. आणि जे इलेक्ट्रॉन इथे आहे त्याची एनर्जी वेगळी, जे इलेक्ट्रॉन या ऑर्बिटमध्ये त्याची एनर्जी वेगळी. म्हणजे एनर्जी ऍट एव्हरी ऑर्बिट इज स्पेसिफिक टू दॅट ऑर्बिट. कळतंय? म्हणजे या ऑर्बिटला अजून शब्द काय पडला? एनर्जी लेव्हल्स. ह्याला शब्द काय पडला? एनर्जी लेव्हल्स. अच्छा, ह्याला शेल पण शब्द आहे, SHELL. पुढे बघतोय आपण, डोंट वरी. ओके, दिस वॉज सेकंड. थर्ड, तिसरा काय म्हणतोय? तिसरा पॉस्टुलेट म्हणतो की जेव्हा इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम वन ऑर्बिट टू अनदर ऑर्बिट. इलेक्ट्रॉन जम्प्स लिहिता तुम्ही. थर्ड, इलेक्ट्रॉन जम्प्स फ्रॉम वन ऑर्बिट टू अनदर ऑर्बिट. इट either absorbs or emits the difference energy between the two orbits. The difference energy. Okay, for example, इथली एनर्जी जर E2 असेल आणि इथल्या या ऑर्बिटची एनर्जी E1 असेल, तर एखाद्या इलेक्ट्रॉनला या ऑर्बिट पासून या ऑर्बिटला जंप करायचं असेल, तर तो काय करतो? एक्सेस फॅट्स, नॉट फॅट्स लिटरली, वाटेल तुम्हाला फॅट नाही, एक्सेस एनर्जी तो काय करतो? सोडतो. म्हणजे काय? E2 मायनस E1 एनर्जी त्यांनी काय केली? टाकून दिली. अरे कळतंय? हा, तर आणि ही केम टू लोअर एनर्जी लेवल. आपण पण कधी कधी गेलो, मित्राचं लग्न आहे, तर 54 जिलेबी खाल्ले, 60 गुलाबजामुन खाल्ले, बरोबर आहे का? भरपूर खाल्लं, एकदम पोट एकदम ट्वाईस झालं, एनर्जी जास्त झाली. पण एनर्जी जेव्हा जास्त होती तेव्हा ती सिच्युएशन, त्याला आपण एक्साइटेड स्टेट म्हणतो. एक्साइटेड स्टेट्स, कळतंय? पण एक्साइटेड स्टेट इज नॉट स्टेबल. तुम्ही इतकं कसं खाल्लेलं आहे पण स्टेबल नाही. म्हणजे काय करा तुम्ही? सगळं काय केलं? ओकल्यानंतर काय होतं? आफ्टर वॉमिटिंग इट excess things out, now you can be stable. कळतंय? Something similar happens. The electron, it vomits. Very bad word, but it emits is better. Emits the excess energy. कळतंय? हा, आणि उलट काय होतं? समजा इथला एका इलेक्ट्रॉनला इथं जायचंय, तर तो काय करतो? इथली एनर्जी तर विचारायची E1 एकदम कमी आहे, इथली एनर्जी जास्त आहे, A2 जास्त आहे. मग त्याला काय करावं लागेल? इथं जायला कधी शक्य आहे? असं जाऊ शकत नाही. तो कधी शक्य आहे? जेव्हा हा एखादा फोटॉन हा एनर्जी ऍब्झॉर्ब करतो. हा, तर ही एनर्जी किती असायला पाहिजे? तेवढीच ना एनर्जी. E2 मायनस E1 एनर्जी काय केली पाहिजे? ऍब्झॉर्ब केली पाहिजे. जेव्हा हा इलेक्ट्रॉन ती एनर्जी ऍब्झॉर्ब करतो तेव्हा तो एक्साइट होतो. एक्साइट झाला एकदम.
या एनर्जी लेवल पासून या एनर्जी लेवलला गेला इलेक्ट्रॉन कळतंय. आणि जेव्हा ह्याला म्हणतात डी एक्साइट होणं, वरनं खाली याला म्हणतात डी एक्साइट होणं, किंवा ग्राउंड स्टेट, ह्याला म्हणतात ग्राउंड स्टेट. एनिवे लेट्स कम टू दॅट. हे डी एक्साइट होणं, जेव्हा डी एक्साइट होतो तेव्हा एवढी एनर्जी सोडतो, एक्साइट होतो तेव्हा एवढी एनर्जी सोडतो. तुम्हाला कळतंय? हा, दिस वॉज हिज थर्ड पॉस्ट्युलेट. तुम्हाला कळतंय का? हा, आणि ही सोडलेली एनर्जी जी आहे तीच कशाच्या स्वरूपात येते बाहेर? फोटॉन ना, फोटॉन. आणि हे फोटॉनची एनर्जी आपल्याला माहिती आहे hc/λ. किती आहे फोटॉनची एनर्जी? hc/λ. बघितलंय आपण? येस. म्हणजे थोडक्यात काय होतं, या ट्यूबलाइट मध्ये, हा ट्यूबलाइट प्रकाश का देते? तुम्ही जेव्हा बटन ऑफ असतं तेव्हा काही प्रॉब्लेम नाही, ह्याच्यामध्ये फक्त मर्क्युरी वेपर असतो, लो प्रेशर असतो, ऑब्व्हियसली लो प्रेशर मर्क्युरी वेपर असतो. म्हणून तुम्ही जर ट्यूबलाइट फोडली, ट्यूबलाइट कधी फोडली आहे नसेल तर जरा आजचा दिवस करून बघा घरात, जरा तुमच्या रिस्कवर. एखादी ट्यूबलाइट जर फोडली तर कसा येतो, असं निवांत फुटत नाही, ती सावकाश फुटत नाही, तर ठपकन असा आवाज येतो. येस, असं काय करू नका, नाहीतर माझं नाव घेऊन आज होमवर्क दिलाय सरांनी ट्यूबलाइट फोडायचं. वा, असं काही नाही, पण तुम्ही कधी फोडता आली जुनी बिनी ट्यूबलाइट असेल तर ते फोडून बघा. ट्यूबलाइट असा ठपकन आवाज होतो आणि त्यातनं पांढरा पांढरा असं काही स्मोक बाहेर होतो, छोटा स्मोक होतो. तो पांढरा स्मोक म्हणजे बेसिकली इट इज मर्क्युरी. मर्क्युरी वेपर असतो तो. ऑब्व्हियसली त्याच्यात अजून काही कॉम्बिनेशन असेल, कारण एक्झॅक्ट पर व्हाईट मध्ये पण भरपूर शेड असतात ना, ब्लूइश व्हाईट, येलोइश व्हाईट वगैरे वगैरे. सो इट कॅन बी मिक्सचर्स ऑफ दॅट. मी तुम्हाला बेसिक सांगतोय. या ट्यूब मध्ये काय असतं? देर इज मर्क्युरी वेपर किंवा देर इज सम गॅस. लेट अस जनरलाइज, देर इज सम गॅस. आता काय करतो, जेव्हा मी बटन चालू करतो तेव्हा काय होतं, करंट फ्लो होतो आणि या ट्यूबच्या अक्रॉस, ट्यूबचे जे दोन टर्मिनल्स आहेत त्या दोन टर्मिनलच्या अक्रॉस काय क्रिएट होतं? पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होतो. पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होतो आणि तो पोटेन्शियल डिफरन्स इज अ गुड इनफ पोटेन्शियल डिफरन्स. आणि काय होतं, त्या पोटेन्शियल डिफरन्समुळे काय होतं, ती लक्षात घ्या, दोन्ही पोटेन्शियल डिफरन्सच्या मध्ये एनर्जी कन्फाइंड असते. आपण बघितलं कॅपॅसिटर मध्ये वगैरे बघितलं, त्याच्यासारखंच आत एनर्जी असते. मग आतला तो गॅस जो आहे, दॅट गॅस बिकम्स एनर्जाइज्ड, आणि एनिवे देर इज डिस्चार्ज. डिस्चार्ज म्हणजे काय? इलेक्ट्रॉन स्टार्ट्स फ्लोइंग थ्रू एअर or through that gas. Okay, in regular applications air or gas are bad conductors of electricity, they are not good conductors. पण जेव्हा दोन्ही गॅस आणि ह्याच्या कुठल्याही गॅस किंवा एअरच्या अगेन्स्ट तुम्ही जेव्हा पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करता तेव्हा काय होतं, आणि ते पोटेन्शियल डिफरन्स इज लार्ज इनफ, असं साधं होत नाही, इज लार्ज इनफ, तेव्हा काय होतं, तो इलेक्ट्रॉन्स त्यातला जो डायलेक्ट्रिक असतो, त्यातला जो काही डायलेक्ट्रिक किंवा त्यातला जो काही गॅस असतो, तो इन्सुलेटर असतो, त्याचं होतं ब्रेकडाऊन होतं. त्याचं काय होतं? ब्रेकडाऊन. म्हणजे तो ब्रेकडाऊन होतो आणि इट स्टार्ट्स कंडक्टिंग इलेक्ट्रॉन्स. म्हणून इलेक्ट्रॉन्स कॅन फ्लो थ्रू गॅस. एक्झॅक्ट सेम थिंग हॅपन्स वेन देर इज लाइटनिंग इन स्काय. एस्पेशली लाइटनिंग जेव्हा आपल्या जमिनीवर पडती विरती होते ना, बघितलं असेल तुम्ही, ऐकलं तरी असेल, आवाज एकदम मोठा येतो. तर वरती क्लाउड्स आहेत आणि खाली अर्थ आहे. क्लाउड्स मध्ये देर इज मॉइश्चर अँड देर इज कॉन्स्टंट आयनायझेशन बिकॉज ऑफ सो मेनी फॅक्टर्स, आणि देर इज गॅदरिंग ऑफ चार्ज. चार्ज वरती इकट्ठा होतो, गॅदर होतो, आणि हा चार्ज, आणि अर्थ इज ऑलवेज न्यूट्रल बिकॉज अर्थ सरफेस इज व्हेरी लार्ज आणि पोटेन्शियल झिरो असतं, झिरो पोटेन्शियल. तर झिरो पोटेन्शियल आणि वरती व्हेरी हेवी पोटेन्शियल, हाय पोटेन्शियल. तर हा पोटेन्शियल डिफरन्स जेव्हा इतका हाय होतो तेव्हा काय होतं, त्याच्यातली हवा जी आहे, एअर, द एअर बिकम्स, एअरचं ब्रेकडाऊन होतं. ऑब्व्हियसली हे ब्रेकडाऊन दरवेळेला होत नाही, हे ब्रेकडाऊन होण्यासाठी फार हाय पोटेन्शियल डिफरन्स लागतो. त्याचं इलेक्ट्रिक ब्रेकडाऊन व्होल्टेज मला एकदा बघायला लागेल, पण 10⁻13 व्होल्ट वगैरे असं काहीतरी असतं, त्या पॉवर ऑफ मॅग्निट्यूड मध्ये असतं, ज्या व्होल्टेजला हे हवा ब्रेकडाऊन होते. कळतंय? फार जास्त आहे. तर जेव्हा असा क्रिएट होतो पोटेन्शियल डिफरन्स तेव्हा काय व्हायला लागतं, मग आपण त्याला थंडर म्हणतो, थंडरिंग. म्हणजे तिथनं वीज खाली पडते. वीज पडते म्हणजे काय पडते? इलेक्ट्रॉन्स खाली येतात. इलेक्ट्रॉन्स स्टार्ट फ्लोईंग थ्रू एअर. इट्स अ व्हेरी हॉरिबल थिंग. अँड द एअर बिकम्स कंडक्टर अँड ते येऊन ग्राउंड होऊन जातात, जमिनीत हे होतात. अँड समटाइम्स देर इज डिस्चार्ज बिटवीन क्लाउड अँड क्लाउड. समटाइम्स देर डिस्चार्ज बिटवीन क्लाउड अँड हे. एनिवे, तो आपला आता विषय आपण भरपूर, या चॅप्टरचा जरा असा प्रॉब्लेम आहे, हा चॅप्टर डिस्कस करायला भरपूर मस्त आहे आणि माझा हा आवडता विषय आहे पूर्णपणे. त्यामुळे देर इज अ लॉट ऑफ स्कोप
की आपण प्रत्येक पॉइंटवर भरपूर डिटेलमध्ये चर्चा करता येते. ओके, तर जितकं जिथं ज्या ज्या ठिकाणी जे जे जास्त नेसेसरी आहे ते मी तुम्हाला सांगत जाईल. जे कमी नेसेसरी आहे ते प्रयत्न करेल कमी सांगेल. डोंट वरी. एनिवे, इन ऑल इट विल इन्क्रीज युअर नॉलेज, डोंट वरी. आणि जे आपल्याला लिहायचं आहे ते तुम्हाला सांगेल मी, हे लिहून घ्या, ठीक आहे. आणि बाकी सगळं निवांत बसून ऐका. तुम्हाला कळतंय काय म्हणतोय मी? तर हा, मी सांगत होतो तुम्हाला ट्यूबमध्ये काय होतं. ट्यूबमध्ये काय होतं, तुम्ही ह्याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स जेव्हा अप्लाय करता तेव्हा एकतर इलेक्ट्रॉन्स फ्लो व्हायला लागतात, लो प्रेशर असल्यामुळे इलेक्ट्रॉन फ्लो व्हायला लागतात, त्याला डिस्चार्ज म्हणतात. डिस्चार्ज, ट्यूब डिस्चार्ज होणं, इलेक्ट्रॉन्स फ्लो करतात. हे इलेक्ट्रॉन्स काय करतात, या ऍटमला बंबार्ड करतात. आणि बंबार्ड केल्यानंतर काय होतं, यातले इलेक्ट्रॉन्स एनर्जी ऍब्झॉर्ब करतात ते बंबार्डमेंटमुळे, आणि एनर्जी ऍब्झॉर्ब करून ते एक्साइट होतात, ते बिकम एक्साइटेड. हा, पण एक्साइटेड स्टेट इज व्हेरी 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 इट्स व्हेरी स्मॉल, 10⁻⁻12 सेकंड्स. जी एक्साइटेड स्टेट असते ना, एक्साइट झालो, एक्साइटेड स्टेट जास्त काळ टिकत नाही. एक्साइटेड स्टेट एकदम कमीत कमी असते. कमी म्हणजे 10⁻12 सेकंड इज व्हेरी व्हेरी स्मॉल. इट्स अ व्हेरी अनस्टेबल स्टेट. अनस्टेबल स्टेटमध्ये हा जास्त राहू शकत नाही, म्हणून हा एक्साइट होऊन परत असा एक्साइट होतो आणि परत डिएक्साइट होतो. आणि जेव्हा हा डिएक्साइट होतो तेव्हा काय करतो, त्यांनी जी अगोदर घेतलेली एक्सेस एनर्जी होती, तो अगोदर या ऑर्बिटमध्ये होता ना, तो अगोदर ज्या ऑर्बिटमध्ये होता त्याला म्हणतात ग्राउंड स्टेट. त्याला काय म्हणतात, ग्राउंड स्टेट. आणि तो एक्साइट झाला, जेव्हा एक्साइट झाला ह्याला काय, या स्टेटला काय म्हणतात, एक्साइटेड स्टेट. एक्साइटेड स्टेट. हा, आपण थोडंसं डिटेलमध्ये, हे बऱ्याच डिटेलमध्ये बघणार होतो आपण, डोंट वरी, आय एम गोइंग टू टेल यू दिस इन डिटेल. कळतंय? तर हा एक्साइट होतो आणि डिएक्साइट होतो, आणि त्यामुळे एक्सेस एनर्जी सोडतो तो फोटॉनच्या स्वरूपात, म्हणून हा लाईट ग्लो होतो. तुम्हाला कळतंय? जे जे CFL वगैरे असतात ना, ते ग्लो का होतात, दे ग्लो ऑन दिस प्रिन्सिपल. यू अंडरस्टँड? फॉर दॅट मॅटर एनिथिंग दॅट ग्लोज, प्रिन्सिपल इज दिस. इवन फॉर दॅट मॅटर आपला बल्ब असतो ना, टंगस्टन फिलामेंटचा बल्ब, तो पण प्रकाश का सोडतो? व्हाय लाईट? लाईट बिकॉज ऑफ दिस. तुम्ही कुठलाही जर मेटलला गरम केलं, कुठलाही मेटल का म्हणतो, कारण बाकी नॉन मेटल असेल तर ते कदाचित फायर कॅच करेल वगैरे, मेटल म्हणतो म्हणून गरम केलं तर अगोदर काय होतं, रेड हॉट होतो. अगोदर रेड हॉट होतो म्हणजे काय, तो लाल रंग सोडतोय. म्हणजे लाल रंग म्हणजे काय, त्या स्पेक्ट्रम मध्ये लाल रंग कुठे होता, लो एनर्जी रेडिएशन आहे लाल रंग. हा, लाल रंग नंतर नंतर अजून तुम्ही जेव्हा हिट करता तेव्हा तो लालचा मग तो ऑरेंज होतो, मग येल्लो व्हायला लागतो. गरम बघितलं असेल तुम्ही टीव्ही मध्ये तरी, स्मिथीमध्ये वगैरे, तर येल्लो होतो. येल्लो इज व्हेरी व्हेरी हॉट दॅन रेड हॉट. कळतंय? येल्लो. हा, आणि मग तुम्ही त्याला अजून हिट केलं तर तो थेरोटिकली ब्लू पर्यंत जातो, आणि मग इट गोज टू पण जनरली काय होतं, तो ब्लू पर्यंत जात नाही इन रिअल लाईफ. सगळं जात नाही. का जात नाही ब्लू पर्यंत? कारण का काय होतं, ते ब्लू ला जाईपर्यंत तो त्याचा इग्निशन पॉइंट रीच करतो. द मेटल रिचेस इट्स इग्निशन पॉइंट. ओके, हॅलो, चलो, दिस वॉज राईट. नेक्स्ट पॉस्ट्युलेट, पुढचं पॉस्ट्युलेट लिहा. वेन इलेक्ट्रॉन मूव्स इन स्टेशनरी ऑर्बिट, ज्याला आपण स्टेशनरी ऑर्बिट म्हणतोय, इलेक्ट्रॉन मूव्स इन स्टेशनरी ऑर्बिट, इट्स अँग्युलर मोमेंटम, लिहा, इट्स अँग्युलर मोमेंटम हॅज डेफिनेट व्हॅल्यू, which is integral multiple of h by 2 pi. Integral multiple of h by 2 pi. म्हणजे I write L equal to nh by 2 pi. ओके, अच्छा, what is n? हे n काय आहे? n आहे द नंबर ऑफ शेल, ज्याला आपण प्रिन्सिपल क्वांटम नंबर, तुम्ही केमिस्ट्री मध्ये शब्द ऐकला असेल. नंबर ऑफ शेल, नंबर ऑफ ऑर्बिट, पहिलं ऑर्बिट, दुसरं ऑर्बिट, ठीक आहे. ओके, ह्याला अजून एक शब्द आहे, ह्याला म्हणतात बोहर्स क्वांटायझेशन रूल. क्वांटायझेशन रूल असं ह्याला म्हणतात. ठीक आहे, तुम्हाला फक्त एक माहिती असू दे, काय स्टाईल मारली. हॅलो हॅलो हॅलो. ओके, हा, हे माहिती असू देत. माहिती असलं तरी बेस्ट आहे, नाही माहिती असलं तरी काही फार अडणार नाही. चला,
आता पुढे